सर्वांना सस्नेह नमस्कार. मी दिसत असेल तर किंवा आवाज येत असेल तर सूचना करा, कमेंट करा. सुरू करायचं का? युवराज पवार, विकी पवार, सोलापूरचा फकीरा ग्रुप. नाही का कमेंट? ते लिंक लावून बघा. फेसबुकला जॉईन केलं ना? तुम्ही भरायची बात काय त्या पेजवर होतं पोस्ट. बघ, पेजचं नाव काय सांगितलं? फकीरा ग्रुप, फकीरा ग्रुप, विकी पवार. कमेंट्स अजून नाही, वेळ होत आला. सर्वांना सस्नेह नमस्ते. समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी ज्या महानायकांनी, महापुरुषांनी, महामानवांनी आपापल्या काळामध्ये सर्वतोपरी योगदान देऊन इथला विषमतावादी समाज आमूलाग्र बदलवून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते सिद्धार्थ गौतम बुद्ध, महात्मा चारवाक, बुद्धाच्या मानवतावादाचा वसा आणि वारसा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत, चंदगडपासून चंदीगडपर्यंत संपूर्ण आशिया खंडामध्ये ज्यांनी 84,000 बौद्ध स्तूप, बौद्ध लेण्या, बौद्ध विहार स्थापन करून जतन केला ते सम्राट अशोक. तत्कालीन बहुजन समाजाचं आपल्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून ज्यांनी प्रबोधन केलं ते राष्ट्रसंत कबीर. मराठी भाषा ज्ञानेश्वरांच्या पूर्वी 100 वर्ष अगोदर ज्यांनी पहिल्यांदा लिखित स्वरूपात ग्रंथिक रूप ज्याला दिलं आणि मराठी भाषा लिखित स्वरूपात ज्यांनी पहिल्यांदा लिहिली ते 11व्या शतकातील समतावादी विचारांचे चक्रधर स्वामी, महानुभाव पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, ज्यांनी 12व्या शतकामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय विवाहांचं समर्थन करून जातीयांताचं स्वप्न पाहिलं. जातीयांताला मुठमाती देण्यासाठी, जातीयांत करण्यासाठी आणि जाती व्यवस्थेला समूळ नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहाचा समर्थ पर्याय कृतिशीलपणे ज्यांनी दिला ते महात्मा बसवेश्वर. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, बहुजन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब, विद्रोही राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबाराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले,
रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बोधिसत्व प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रज्ञासूर्य बाबासाहेबांच्या प्रमाणे साहित्याचा सूर्य असलेले साहित्य सूर्य, साहित्यरत्न, साहित्य सम्राट, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महान मानवतावादी लेखक, भारताचे मॅक्झिम गॉर्की म्हणून ज्यांची सर्वदूर ख्याती आहे, ते सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक, विचारवंत, कलावंत, प्रतिभावंत अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, रामस्वामी पेरियार या सर्व बहुजन नायकांच्या विचारांना आणि प्रतिमांना सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचे संरक्षक, संवर्धक, सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे, मातंग समाजाची धर्मचिकित्सक, सत्यशोधक, कार्यकर्ती, विचारवंत लेखिका कुमारी मुक्ता साळवे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आणि आज सोलापूर जिल्हा अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं, ज्या समितीच्या स्थापनेमध्ये माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, असे आदरणीय माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब, सोलापूर जिल्हा मातंग समाजाचे अध्यक्ष आणि माझे मित्रबंधू माननीय आयुष्यमान युवराजदादा पवार, जयंती महोत्सव समितीचे सोलापूरचे अध्यक्ष विद्यमान माननीय राजू क्षीरसागर, लहुजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विकेदादा पवार, या व्याख्यानमालेला उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रोते, संयोजक, वक्ते, नेते, लेखक, विचारवंत, साहित्यिक, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माझा जय भीम, जय लहुजी, नमो बुद्धाय, जय भारत, जय शिवराय. आज भारताचे मॅक्झिम गॉर्की अण्णाभाऊ साठे या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यापूर्वी रशियाचे महान मानवतावादी लेखक मॅक्झिम गॉर्की कोण आहेत हे स्थूलमानानं पाहणं, त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणं, अण्णाभाऊ साठे आणि मॅक्झिम गॉर्की यांच्यातील साम्यस्थळं शोधणं हे मी माझं नैतिक कर्तव्य या व्याख्यानाच्या विषयाच्या अनुषंगानं समजतो. रशियाला साम्यवादी विचारसरणीची एक परंपरा लाभलेली आहे, म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे साम्यवादी देश पाहण्यासाठी उत्सुक होते आणि साम्यवादी विचारांचा प्रभाव अण्णाभाऊंच्यावर कायमच होता. रशियामध्ये अनेक असे मानवतावादी लेखक झाले, त्यामध्ये विशेषतः एग्विन झाम्यातीन, मिखाईल झोनेस्को, बोरिस पास्तरनाक, अलेक्झांडर पुश्किन, ज्यांच्या नावानं आता रशियातल्या मॉस्को शहरामध्ये स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केलं गेलं आहे. आणि त्याच विद्यापीठानं अण्णाभाऊ साठे यांच्यावर आंतरराष्ट्रीय असं चर्चासत्र 2 वर्षापूर्वी रशियामध्ये आयोजित केलेलं होतं. ते अलेक्झांडर पुश्किन, फ्योदर दोस्तोव्स्की, नोबोकोव, व्लादिमीर नोबोकोव यासारखे अतिशय सुप्रसिद्ध मानवतावादी विचारांचे रशियन लेखक, जे वर्गवादी लेखक आहेत, वर्गसंघर्ष त्यांना मान्य आहे, अशा लेखकांपैकी हे काही मान्यवर लेखक म्हणून आपण यांच्याकडे पाहतो आहोत. आणि निकोलाय गोगोल, अँथोनी चेकोव यांच्या बरोबरीनं मॅक्झिम गॉर्की ही मान्यवर मंडळी, रशियाची लेखक मंडळी म्हणून आपल्याला परिचित आहे. या लेखकांपैकीच गुरु शिष्याची परंपरा भारतीय परंपरेला, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आहे.
यामध्ये विशेषतः या भारतीय परंपरेमध्ये त्रिखंड कीर्ती पंडित विद्वान असलेले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः माझे 3 गुरु आहेत असं मानलं होतं. त्यापैकी पहिले त्यांचे गुरु सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्यांचे दुसरे गुरु राष्ट्रसंत कबीर आणि त्या बाबासाहेबांचे तिसरे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले, असे 3 गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानले होते. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी 3 गुरु मानले त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंच्यावर कार्ल मार्क्स, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महापुरुषांचा मोठा प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्या एकूणच व्यक्तिमत्वावर, जडणघडणीवर, त्यांच्या वाणी लेखणीवर हा पडलेला आपल्याला दिसून येतो. याला मी माफुआ, मार्क्स, फुले, आंबेडकर या 3 तत्ववेत्यांचा त्रिवेणी संगम अण्णाभाऊंच्या तत्वज्ञानामध्ये दिसून येतो. म्हणून अण्णाभाऊंचे हे 3 गुरु सामाजिक चळवळीचे, सांस्कृतिक चळवळीचे, राजकीय चळवळीचे हे 3 गुरु आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून अण्णाभाऊंनी आपला लेखन गुरु मात्र रशियाचा महान मानवतावादी लेखक मॅक्झिम गॉर्की यांना मानलेलं होतं. या मॅक्झिम गॉर्की आणि अण्णाभाऊ साठे यांच्या संबंधातली काही साम्यस्थळं पाहणं गरजेचं आहे. मॅक्झिम गॉर्कीचं जीवनचरित्र पाहणं या दृष्टीनं मला समयोचित असं वाटतं. खरं तर रशियाचे महान मानवतावादी लेखक मॅक्झिम गॉर्की आणि भारतातले अण्णाभाऊ साठे, विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी भाषेतले मोठे लेखक अण्णाभाऊ साठे, हे दोघंही जागतिक पातळीवर, अण्णाभाऊ साठे आणि मॅक्झिम गॉर्की हे दोघंही जगप्रसिद्ध असे लेखक आहेत, ज्यांचं साहित्य जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे असे लेखक आहेत. भारतातले मात्र अण्णाभाऊ साठे अपवादात्मक, एकमेव ज्यांना म्हणता येईल अशा पद्धतीचे लेखक आहेत. अण्णाभाऊ यांना 1920 ते 1969 असं एकूण 49 वर्षांचं आयुष्य लाभलं. 1942 सालापासून अण्णाभाऊ साठेंनी लेखनाला प्रारंभ केला आणि वाङ्मयाच्या सर्व प्रांतामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, प्रवास वर्णन अशा सारखे जे वाङ्मयाचे प्रकार आहेत, या सर्व वाङ्मय प्रकारामध्ये गण, गवळण, चक्कड, लावणी, बतावणी या पद्धतीचं सर्व वाङ्मय अण्णाभाऊंनी लिहिलं. या असा प्रवास मराठी साहित्याच्या सर्व वाङ्मय प्रांतामध्ये अण्णाभाऊ साठेंनी केलेला आपल्याला दिसून येतो. 1969 अण्णाभाऊंचा मृत्यू झाला 18 जुलैला. इतक्या वर्षानंतर सुद्धा अण्णाभाऊंचं स्मरण संपूर्ण भारतातल्या अनेक प्रांतातल्या विविध भाषिक अण्णाभाऊ चाहत्यांना, अण्णाभाऊंच्या वाचकांना, अण्णाभाऊ प्रेमींना अण्णाभाऊंचं स्मरण या निमित्तानं होताना आपल्याला दिसत आहे. असा कुठला दुसरा लेखक या भारताच्या भूमीमध्ये आपल्याला दिसत नाही. एकमेव अण्णाभाऊ साठे, ज्यांची जयंती ही एक उत्सव म्हणून, त्यांचा जन्मदिवस हा प्रेरणा दिवस, स्फूर्ती दिन म्हणून, वाचन दिन म्हणून, परिवर्तनाचा एक महत्वाचा घटक म्हणून संपूर्ण देशभर किंबहुना जगभर साजरी करताना आपल्याला आढळतात. मॅक्झिम गॉर्की आणि अण्णाभाऊ साठे यांचं साम्यस्थळ पाहत असताना मॅक्झिम गॉर्की हे नावच मुळात टोपण नाव त्यांनी धारण केलेलं आहे. त्यांचं मूळचं नाव अलेक्सेई मॅक्सिमोविच पेस्कोव असं मॅक्झिम गॉर्की यांचं मूळचं नाव आहे, पूर्ण नाव. मॅक्झिम गॉर्की हे त्यांचं टोपण नाव आहे. तर अण्णाभाऊ साठेंचं मूळचं नाव तुकाराम भाऊ साठे असं आहे.
अण्णाभाऊ साठे जाईबाईंना, धाकट्या बहिणीला, शंकरभाऊंना सोबत घेऊन अनवाणी पायानं चालत ज्या वेळेला मुंबईला गेले, त्यावेळेला मुंबईमध्ये कामगार जीवनाशी त्यांचा निकटचा संबंध आला आणि मग अनेक कामगार मित्र त्यांच्या घरी यायचे आणि तुकाराम कुठे आहे असं विचारायचे. आणि मग त्याचा चाहता वर्ग या तरुण तुकारामचा वाढत गेला. आई वडिलांना असं वाटलं की याला तुकाराम म्हणण्याच्या ऐवजी अरे तुम्ही नाव कशाला घेता, तुका वगैरे. हे शंकरभाऊ साठे धाकटे बंधू जे आहेत अण्णाभाऊंचे, त्यांना, जाईबाईंना, अशा ह्या भावंडांना घरातल्यांनी, आई वडिलांनी असं सांगितलं की त्याला दादा, अण्णा असं काहीतरी म्हणा, भाऊ वगैरे म्हणा. तर भाऊ हे तर वडिलांचं नाव होतं, दादा किंवा अण्णा असं म्हणायला हरकत नव्हती, म्हणून अण्णा हे नाव त्यांनी निवडलं आणि पुढं तुकाराम भाऊ साठे यांचं नाव अण्णा भाऊ साठे असं झालं आणि तेच जगप्रसिद्ध असं नाव आपण आज पाहतो. ही पहिली घटना आहे. 28 मार्च 1868 हा मॅक्झिम गॉर्कीचा जन्मदिवस आहे. तर 18 जून 1936 या दिवशी मॅक्झिम गॉर्की क्षयाच्या आजारानं संशयास्पद त्यांना रशियामध्ये त्यांना मृत्यू आला. तर अण्णाभाऊ साठे हे 1 ऑगस्ट 1920 ते 18 जुलै 1969. अण्णाभाऊंना आयुष्य एकूण 49 वर्षांचं लाभलं आणि मॅक्झिम गॉर्की हे अण्णाभाऊंचे गुरु, या गुरूंना एकूण 68 वर्षांचं आयुष्य लाभलं. दोघं समकालीन काही काळ होते. 1936 म्हणजे अण्णाभाऊ बालपणी 20, 30, 16 वर्षाचे असेपर्यंत, अण्णाभाऊंच्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत रशियामध्ये मॅक्झिम गॉर्की हा एक मोठा क्रांतिकारक मानवतावादी लेखक कार्यरत होता. मॅक्झिम गॉर्कीचा विचार हा साम्यवादी, सत्यवादी अशा विचारांचा प्रभाव आणि त्याच विचारानं मॅक्झिम गॉर्कीने काम केलं. तर इकडं अण्णाभाऊ साठे, दोघांची भूमिका एक होती. दोघांचं जगणं, वागणं, बोलणं, लढणं, भूमिका, संघर्ष, विचारसरणी या सर्वांमध्ये मॅक्झिम गॉर्की आणि अण्णाभाऊ यांचं दृढ असं नातं, दृढ अशी संबंध असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच भारताचे मॅक्झिम गॉर्की म्हणून असं अण्णाभाऊंना मानलं जातं. भूमिका जी होती मॅक्झिम गॉर्कीची रशियामध्ये, ती समाजवादी, सत्यवादी अशा विचारसरणीची होती. तर भारतामध्ये अण्णाभाऊ साठे सत्यशोधक विचारांची परंपरा, समाजवादी विचारांची परंपरा, आंबेडकरवादी विचारांची परंपरा आणि मार्क्सवादी विचारांची परंपरा, वसा आणि वारसा या विचारांचा ते चालवत होते. ज्याला मी सुरुवातीला मार्क्स, फुले, आंबेडकर या तत्वत्रयींचा प्रचंड त्रिवेणी संगम आणि प्रभाव आणि परिणाम अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या या तत्वज्ञानाचा अंगीकार अण्णाभाऊंनी केलेला दिसून येतो. मार्क्स, फुले, आंबेडकर. कारण मार्क्सच्या प्रमाणे महात्मा फुले आणि बाबासाहेबांचा मोठा प्रभाव अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वावर आपल्याला आढळतो, त्यांच्या वाणी लेखणीवर आढळतो, त्यांच्या समग्र साहित्य कृतींच्यावर आपल्याला दिसून येतो. मॅक्झिम गॉर्की हा कामगार नेता, कामगारांचा लेखक, कष्टकऱ्यांचा लेखक म्हणून रशियामध्ये ओळखला जात होता. स्टीमरमध्ये काम करत असताना एका स्वयंपाक्याकडून मॅक्झिम गॉर्की यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्या स्वयंपाकी म्हणजे आचारी याच्याकडे पाहून. तर इकडं अण्णाभाऊ साठे डोईवर मुंबईमध्ये तरुण असताना, मुंबईत दाखल झाल्यावर डोक्यावर काही जुनी नवी कपडे आरोळी देत दारोदार फिरून विकण्याचं काम करत होते. अण्णाभाऊ हे दारोदार फिरत असताना, आरोळी देत असताना एक नातेवाईक त्यांना भेटले. त्या नातेवाईकांनी अण्णाभाऊंना घरात घेऊन गेल्यानंतर त्या नातेवाईकाच्या घरामध्ये अण्णाभाऊ साठेंना काही ग्रंथ कापडामध्ये बांधून ठेवलेले दिसले आणि त्या भिंतीकडं त्या लक्ष गेलं आणि अण्णाभाऊ म्हणाले, हे ग्रंथ कोण वाचतं? आणि मग त्याने सांगितलं की मी वाचतो. याचा अर्थ तुम्हाला वाचता येतं, मग मला शिकवाल का? आणि मग तिथून पुढं दिवसभर डोईवर कपडे विकून झाल्यानंतर दारोदार फिरून अण्णाभाऊ ज्या वेळेला कंटाळून यायचे त्यावेळेला अर्धा पाऊण तास त्या नातेवाईकांच्याकडे थांबायचे
आणि तिथून त्या नातेवाईकांच्याकडून अण्णाभाऊंनी अक्षर ओळख करून घेतली आणि साक्षर झाले. ज्या वेळेला साक्षर झाले त्यावेळेला वाचनाची प्रचंड आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. लहानपणापासून आपण पाहतो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बामणा घरी लिहणं, कुणब्या घरी दाणं आणि मांगा महारा घरी गाणं अशी एक प्रचलित म्हण पुरातन काळापासून चालत आलेली, प्रचलित असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून हे कुळजात अशा पद्धतीनं गाणं हे अण्णाभाऊंच्या रक्तात होतं. लोकसंस्कृतीचे ते उपासक होते. म्हणूनच लोकसाहित्य, ज्याला फोक लिटरेचर आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, फोक लिटरेचर, लोकसाहित्य याची निर्मिती, गाणं रचणं, गाण्याला चाल लावणं, गाणं निर्माण करणं आणि गाणं सादरीकरण करणं, हे काम बहुजन समाज त्या काळामध्ये करत होता. आजच्यासारखी करमणुकीची कोणतीही साधनं नव्हती त्या काळामध्ये. त्या काळात प्रचंड कष्ट केल्यानंतर स्वतःच्याच मनाला स्वतःच मनोरंजन करणं, त्यातून ह्या ज्या लोकसाहित्याचा जन्म झालेला आहे, लोकसंस्कृतीचा जन्म झालेला आहे, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे अग्रक्रमानं आपल्याला गाणी रचताना, गाणी गाताना, त्याला चाल लावताना मुळातूनच पहिल्यापासून त्यांच्या हाडीमासी, त्यांच्या अंगामध्ये, रक्तामध्ये, घराण्यामध्येच हे लोकसंस्कृतीची बीजं रुजलेली आपल्याला दिसून येतात. आणि मग आता तर साक्षर झाले होते, अक्षरांची ओळख झाली होती, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी वाचन सुरू केलं. आणि अण्णाभाऊ साठेंनी 1930 साली, 1930 साली म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी अण्णाभाऊ साठेंनी पानिपत, आता जो आपण हिंदीमध्ये सिनेमा पाहिला, त्या पानिपतच्या लढाईवर पानिपतचा पोवाडा अण्णाभाऊ साठेंनी वयाच्या 10व्या वर्षी लिहिला. आणि मग ही प्रतिभेची झेप अण्णाभाऊची आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचली. आजही मराठीतल्या साहित्यिकांना कितपत जगभरातल्या साहित्यिकांची माहिती आहे ही माहितीच नाही, सांगता येणार नाही. परंतु अण्णाभाऊंनी मात्र त्यांच्या प्रतिभेची झेप साता समुद्राच्या पलीकडे गेली. आणि मग त्या ठिकाणी बर्लिनचं युद्ध आहे, स्टॅलिनग्राडचं युद्ध आहे, पहिलं महायुद्ध झालेलं आहे, दुसरं महायुद्ध होऊ पाहता आहे. अशा पार्श्वभूमीवर, पहिल्या महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्याच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर, गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शूद्रातिशूद्र समग्र मानवमुक्तीच्या युगप्रवर्तक कार्याच्या त्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे कामगार, शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटकेमुक्त, आदिवासी यांच्या संबंधानं विचार करत होते आणि लिहायला लागलेले होते. 1942ला त्यांनी खऱ्या अर्थानं पोवाड्याला सुरुवात केली, कारण 1930ला अण्णाभाऊंनी जो पानिपतचा पोवाडा लिहिला तो आज उपलब्ध नाही, आपल्याला दिसून येत नाही. त्याचा शोध खरं तर अण्णाभाऊ प्रेमींनी, संशोधकांनी घेणं गरजेचं आहे. मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय. अण्णाभाऊंनी 1942 ते 1949 पर्यंत शाहिरी वाङ्मयाची निर्मिती केली आणि 1950 ते 1969 ह्या 18-19 वर्षांच्या कालखंडामध्ये कथा, कादंबऱ्या, चित्रपट कथा, पटकथा, माझा रशियाचा प्रवास नावाचं प्रवास वर्णन, इनामदार नावाचं नाटक, अशा पद्धतीचं वेगवेगळं साहित्य निर्मिती अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात केली. हे सारं करत असताना आपण मॅक्झिम गॉर्की वाचायला कसे शिकले तर एका आचार्याकडून, स्वयंपाकीकडून शिकले. आणि अण्णाभाऊ फिरता फिरता एका नातेवाईकांकडून साक्षर झाले, वाचनाची आवड निर्माण झाली आणि लोकसंस्कृतीची बीज रक्तातच असल्यामुळं अण्णाभाऊंच्या प्रतिमेला धुमारे फुटले. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतो की एखादा वृक्ष बहरून यावा पाना फुला फळांनी, तशा पद्धतीनं अण्णाभाऊंच्या प्रतिभेला मोहर आला आणि अण्णाभाऊ लेखक बनले. वाचनाची आवड झाली. अण्णाभाऊंनी प्रचंड मराठीतलं साहित्य वाचून काढलं आणि मॅक्झिम गॉर्कीचं अनुवादित त्या काळात जे मराठी साहित्य उपलब्ध होतं ते अण्णाभाऊंच्या वाचनात आलं आणि अण्णाभाऊ मॅक्झिम गॉर्कीच्या प्रेमात पडले. आणि अण्णाभाऊंनी ठरवलं की हा आपल्यासारखा वागतोय, जगतोय, भोगतोय आणि हा शोषित, उपेक्षित, वंचित, कष्टकरी, श्रमजीवी अशांची बाजू घेऊन लिहितोय. आणि मग विचारांची नाळ जुळली गेली आणि अण्णाभाऊंनी मॅक्झिम गॉर्कींना आपला लेखन गुरु मानलं. आणि मॅक्झिम गॉर्कींचा पुतळा अण्णाभाऊंनी आपल्या चिरागनगरच्या झोपडीमध्ये एका टेबलवर
आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवलेला होता. ते त्यांचं प्रेरणास्थान होतं. मार्क्स, फुले, आंबेडकर यांचा तर प्रभाव होताच, परंतु लेखनाच्या बाबतीत, साहित्याच्या बाबतीत, समाजकार्याच्या बाबतीत अण्णाभाऊंनी मॅक्झिम गॉर्की यांचा पुतळा सोबत ठेवला. तो चिरागनगरच्या घरामध्ये आणि लिहायला सुरुवात केलेली होती. आणि इकडं मॅक्झिम गॉर्की, भारताचे मॅक्झिम गॉर्की अण्णाभाऊ साठे, असा ज्या वेळेला मी माझ्या व्याख्यानाचा विषय घेतला त्यावेळेला हे मॅक्झिम यांचं पूर्ण नाव आपण पाहिलं, अलेक्सेई मॅक्सिमोविच पेक्शोव असं त्यांचं मूळचं नाव. मॅक्झिम गॉर्की, गॉर्की काय आहे? गॉर्की हे टोपण नाव आहे आणि हे स्वतः मॅक्झिम गॉर्कीनी संपादन केलेलं आहे, स्वतः निवडलेलं आहे आणि स्वतःला ते टोपण नाव घेऊन त्याच टोपण नावाने जगप्रसिद्ध लेखक झालेले आहेत. मग मॅक्झिम गॉर्की, गॉर्कीचा मराठीत अर्थ काय होतो, रशियात काय होत होता, तो मराठीत आपण जर पाहिला तर अतिशय अपमानित जीवन जगणारा, अवहेलना, उपेक्षा, कटू प्रसंग वाट्याला आलेला असा कडवट, कडू जीवन ज्याच्या वाट्याला आलेलं आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थिती ज्याच्या वाट्याला आलेली आहे, असा तो, त्याचा रशियन भाषेत अर्थ होतोय गोर्की. आणि हेच नाव मॅक्झिमनी आपल्या नावाच्या पुढे लावलं टोपण नाव म्हणून. आणि ते आज यावत चंद्र दिवा करू ज्याला ज्या पद्धतीनं म्हणतो अशा पद्धतीनं जगप्रसिद्ध, सुप्रसिद्ध, आंतरराष्ट्रीय कीर्ती पावलेलं मॅक्झिम गॉर्की हे नाव आहे. आता गोर्कीच्या जीवनात अनेक कटू अनुभव आले. मग अण्णाभाऊंचं जीवन काय याच्यापेक्षा वेगळं होतं का? नाही. अनेक साम्यस्थळं आपण शोधतोय, पाहतोय आणि आतापर्यंत उदाहरणं आपण दिलेली आहेत. इकडं अण्णाभाऊंच्या वाट्याला तर घरगडी, घरकाम करणारा मुलगा, बागकाम करणारा मुलगा, हमाल आणि ज्याला आपण पोस्टर बॉय म्हणूया, अण्णाभाऊंनी त्यांच्या तरुणपणामध्ये मुंबईमध्ये मूक चित्रपटांची पोस्टर्स भिंतीवर चिटकवण्याचं काम केलेलं आहे. ज्या चित्रपटांना आवाज नव्हता, मुके होते त्या काळातले चित्रपट, त्यांना आवाज, साऊंड सिस्टीम ही नव्हती आणि रंगीत पण सिनेमे नव्हते, कलर तर कृष्ण धवल होते, ब्लॅक व्हाईट ज्याला म्हणतो आपण, अशा जमान्यात ज्या हिरो हिरोईनचे सिनेमे लागत होते त्यांची पोस्टर्स अण्णाभाऊंनी भिंतीवर नेऊन लावली. म्हणून पोस्टर बॉय, घरगडी, हमाल, कोळसे वाहणारा, जुने कपडे, नवे कपडे डोक्यावर घेऊन विक्री करणारा, दारोदार फिरून, काही व्यत्यय येतोय, आपण पुढे जाऊया. अण्णाभाऊंनी अनेक हलाखीच्या परिस्थितीतून, कटू प्रसंगांना, अपमानांना, अवहेलनेला सामोरे जात मॅक्झिम गॉर्कीप्रमाणे आपलं आयुष्य घडवण्याचं, वाढवण्याचं, सजवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे इकडं मॅक्झिम गॉर्कीवर अनेक वेळा बंदी आलेली आहे, अनेक संकट आलेली आहेत. इकडं अण्णाभाऊ साठेंच्यावर म्हणजे सांगायचं झालं तर माझी मैना ही जी त्यांची जगप्रसिद्ध लावणी माझा चक्कड आहे तिच्यावर बंदी घालण्यात आलेली होती त्या काळातल्या सरकारकडून. अण्णाभाऊंच्या लोकनाट्य तमाशावर बंदी घालण्यात आलेली होती, म्हणून तमाशाचं नाव अण्णाभाऊंनी पोलिसांच्या समोर लोकनाट्य असं ठेवलं आणि महाराष्ट्राला लोकनाट्य हा शब्द अण्णाभाऊ साठेंनी दिला. तमाशाला प्रतिष्ठा मिळवून अण्णाभाऊ साठेंनी दिली. ते त्या तमाशाचं नामांतर हे अण्णाभाऊंनी लोकनाट्य असं केलं. त्यांच्या अण्णाभाऊंची अनेक चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींच्याकडून त्या काळात फसवणूक झाली. अगदी शेवटी वैफल्य किंवा ज्याला वाईट परिस्थिती ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीनं अण्णाभाऊंच्या वाट्याला आली आणि या मित्रांच्याकडून फसवणूक झाली. औषधोपचारालाही अण्णाभाऊंच्याकडे पैसे उरले नाहीत. अशा काळामध्ये, हालाकीच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे हे सातत्यानं काम करताना आढळत आहे. अगदी रशियाला निघाले तरी प्रवासाला काही अडचण आली आर्थिक. ही अडचण अण्णाभाऊंच्या चाहत्यांनी दूर करण्याचं काम केलं. ह्या अडचणींच्या वर, उपेक्षेवर, अवहेलनेवर मात करत अण्णाभाऊ साठे घडत गेलेले आहेत. तसंच तिकडे रशियामध्ये मॅक्झिम गॉर्कीच्या बाबतीत घडत गेलेलं आहे. इकडं मॅक्झिम गॉर्कींचे आईवडील, त्यांचं जीवनचरित्र जर पाहिलं एका बाजूला तर त्यांच्या आईवडिलांचा लहानपणीच मृत्यू झालेला आहे. त्यांच्या आजीनं मॅक्झिम गॉर्कींना पुढं सांभाळलं होतं आणि 1887ला एकमेव प्रिय असलेली आजी
रक्ताची नात्याची, ती आजीसुद्धा अचानक मृत्यू पावते आणि त्याचा प्रचंड मोठा धक्का, मानसिक धक्का मॅक्झिम गॉर्की यांना बसतो आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी या आजीच्या मृत्यूमुळे मिळते. कारण आईवडील लहानपणी सोडून गेलेले आहेत, नातेवाईक कोणी नाहीत, आजीही सांभाळ करत होती आणि ती आजीही निघून गेली आणि अशा पद्धतीनं स्वतःचे शिल्पकार होऊन अण्णाभाऊ साठे हे सातत्यानं त्या मॅक्झिम गॉर्की हे घडत होते. इकडं अण्णाभाऊ साठेंनी तर रात्रंगीण आम्हा युद्धाचा प्रसंग हे विद्रोही राष्ट्रसंत जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जे सांगितलं तशा पद्धतीनं आवाज जो आहे तो तिथं उमटवण्याचं काम, रात्रंगीण आम्हा युद्धाचा प्रसंग हे तुकारामांच्या प्रमाणे अण्णाभाऊंच्या वाट्याला हे प्रसंग आलेले होते. आणि मग अकाली प्रौढत्व ज्याला म्हणतो, अशा अनेक जबाबदाऱ्या अण्णाभाऊंच्या खांद्यावर त्या काळात येऊन पडल्या. जो मॅक्झिम गॉर्की आहे त्यांनी ह्या सगळ्या संकटांना, दुःखांना, अपमानाला कंटाळून एक वेळेस आत्महत्याचा प्रयत्न केलेला होता. आणि इकडं अण्णाभाऊंच्याकडे आपण जर पाहिलं तर अण्णाभाऊंनी आपल्या आत्मचरित्र लिहायला घेतलेलं होतं. हे अण्णाभाऊंचे कनिष्ठ बंधू शंकरभाऊ साठे आणि अण्णाभाऊंचे बालमित्र भूपाल जंगले गुरुजी, वाटेगावचे जैन समाजातले मोठे गृहस्थ, स्वातंत्र्य सैनिक, ज्यांच्याशी माझा घनिष्ठ असा संबंध होता. आणि अण्णाभाऊंचे दुसरे बालमित्र मराठा समाजाचे बाबाभाऊ पाटील, जे आत्ता अलीकडे वारले, ह्या तिघांनीही या निमित्तानं मला काही आठवणी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे मी गेली 40 वर्षाचे अण्णाभाऊ साठे वाचले आणि अण्णाभाऊ फिरून पाहिले. अण्णाभाऊंचे नायक, नायिका, त्यांचे वाडे, त्यांची घरं, त्यांची गावं, त्यांचा तो राणोजीचा माळ, फकीराची समाधी, या अनुषंगानं वाटेश्वराचं मंदिर, विष्णुपंत कुलकर्ण्यांचा वाडा, शंकरराव पाटलांचा वाडा आणि आवडीचं घर, हे वैजयंता, चित्रा, ह्या नायक नायिकांचा जो परिसर आहे तो शंकरभाऊंनी मला फिरून दाखवलेला आहे. भूपाल जंगले गुरुजी, बाबाभाऊ पाटील आणि वाटेगावपासून जवळच असणारं भाटवाडी नावाचं गाव आहे, तिथला लघुमांग, ज्याच्यावर पुढं शंकरभाऊंनी मोठी कादंबरी लिहिली लघु नावाची, अशा ह्या मंडळींनी मला फिरून दाखवलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अण्णाभाऊंनी आत्मचरित्र स्वतःचं लिहायला घेतलेलं होतं आणि त्या आत्मचरित्राला नाव दिलं होतं मृत्यूकडून जीवनाकडे. आपल्या सगळ्यांचा प्रवास हा जीवनाकडून मृत्यूकडे असतो, तर अण्णाभाऊंनी मात्र मृत्यूकडून जीवनाकडे, म्हणजे रात्रंगीण आम्हा युद्धाचा प्रसंग, या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे प्रचंड हालाकीत आणि उपेक्षा, अवहेलनेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी जीवन व्यतीत केलेलं आहे. इकडे मॅक्झिम गॉर्की जो आहे तो मॅक्झिम गॉर्की हा संपूर्ण ठिकाणी फिरत असताना जो आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी केला असं म्हणतो आपण, तसंच अण्णाभाऊ साठे या ठिकाणी प्रचंड हालाकीच्या, मृत्यूकडून जीवनाकडे, अशा पद्धतीचं जीवन प्रवास त्यांचा घडत होता. मॅक्झिम गॉर्की हा रशिया, इटली, विशेषतः काप्री या परिसरामध्ये, सोव्हिएत संघामध्ये पायी फिरून हा संपूर्ण प्रदेश, इटली, रशिया, सोव्हिएत संघ आणि काप्री हा संपूर्ण भूभाग हा मॅक्झिम गॉर्कीनी पायी फिरून पाहिलेला. तर इकडं अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा संपूर्ण मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या काळामध्ये पालथा घातलेला आहे. विशेषतः मुंबई अण्णाभाऊंनी फिरून पाहिलेली त्या काळातली मुंबई आहे. आणि म्हणून जे पाहिलं, अनुभवलं, जे जगलो, तेच मी या ठिकाणी लिहितो आहे, अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी प्रांजळ अशी कबुली दिलेली आहे. आणि म्हणून 1892ला टिप्लिस शहरामध्ये रशियाच्या दो कॉक्सेस या नावाच्या वृत्तपत्रामध्ये, दैनिकामध्ये मॅक्झिम गॉर्की पत्रकार म्हणून, वार्ताहर म्हणून काम करायला लागले. पत्रकारितेमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठे आणि मॅक्झिम गॉर्की समान आहेत. अण्णाभाऊंनी इकडं आचार्य यात्रेंचा मराठा आणि कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र असलेलं युगांतर, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं प्रबुद्ध भारत या नियतकालिकांच्या मधून अण्णाभाऊ साठे लेखन करत होते. विशेषतः जे जगप्रसिद्ध असं 2 मार्च 1958चं पहिलं दलित साहित्य संमेलन मुंबई दादर परिसरामध्ये जे घडून आलं, कोहिनूर मिलच्या तिथे, तशा पद्धतीनं त्या 2 मार्चला साहित्य संमेलनाचं उद्घाटकीय भाषण अण्णाभाऊंनी केलं.
आणि त्याच्यामध्ये ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे, असं एक विज्ञानवादी, लोकशाहीवादी, विवेकवादी विधान अण्णाभाऊंनी केलं. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 1 मार्च 1958ला अण्णाभाऊ साठेंनी दलित शाहिरी नावाचं शीर्षक असलेलं एक लेख, आर्टिकल हे प्रबुद्ध भारत या नियतकालिकामध्ये बाबासाहेबांच्या अण्णाभाऊंनी लिहिलेलं होतं. आणि युगांतरमध्ये ते वार्ताहर म्हणून, स्तंभलेखक म्हणून कार्यरत होते. तिकडे मॅक्झिम गॉर्की पत्रकार, वार्ताहर म्हणून एका दैनिकात काम करत होते. इकडे अण्णाभाऊ साठे काम करताना आपल्याला दिसत आहेत. एका स्तंभाचं टायटल तर अण्णाभाऊंनी लिहिलं होतं, वाटेल ते. आणि मग वाटेल ते, जे सुचेल ते, वाटेल ते अशा पद्धतीनं लिहित होते आणि समाजाला काही चांगला संदेश अण्णाभाऊ साठे त्या काळामध्ये देण्याचं काम करत होते. पुढं अण्णाभाऊ आणि मॅक्झिम गॉर्की, रशियाचे महान मानवतावादी लेखक मॅक्झिम गॉर्की यांच्यातलं पुढचं साम्य जर या दोघांच्यातलं पाहायचं झालं तर यांनी त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांना प्रचंड मोठा विरोध केलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणतो मराठीमध्ये की पाण्यात राहून माशाशी कशाला वैर करायचं, आपण आपलं सरळ मार्गी असावं, नाकासमोर बघून सरळ चालावं, कुणाच्या आद्यात नको मध्यात नको, असं नाही. शिवाजी महाराजांनी जर असं ठरवलं असतं तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती, बहुजन स्वराज्य उभं राहिलं नसतं आणि महात्मा फुलेंनी त्यांना कुळवाडी भूषण अशी उपाधी दिली नसती आणि गौरव केला नसता. शिवाजी महाराज कर्तृत्ववान बनले तर प्रत्येक क्षणी संकटाला सामोरं गेल्याशिवाय यश आपलं होत नाही आणि जगात आपला नावलौकिक होत नाही. आणि म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे महापुरुषांचं काम असतं, समाजसुधारकांचं काम असतं. ते अण्णाभाऊ साठेंनी केलं, प्रवाहाच्या विरुद्ध जाणं. आणि मॅक्झिम गॉर्कीनं ज्या पद्धतीनं रशियाच्या झारशाही विरुद्ध ज्या पद्धतीनं संघर्ष केला, आपली वाणी आणि लेखणी झारच्या विरोधात वापरली आणि प्रत्यक्ष रणमैदानात उतरून विरोध केला, तसाच अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सखा पाटील, मोरारजीभाई देसाई आणि बाळासाहेब खेर हे 3 खलनायक समजून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे याच्यासाठीचं जे आंदोलन होतं, त्या रणसंग्रामामध्ये अण्णाभाऊ आघाडीचे वीर होते, बिनीचे शिलेदार होते आणि आपली वाणी आणि लेखणी झिजवलेली होती. अण्णाभाऊ हस्तिदंती मनोऱ्यात बसून लिहिणाऱ्या लेखकांपैकी नव्हते, तर एक पाय रणमैदानात होता, दुसरा पाय त्यांचा तुरुंगात होता आणि एक पाय रणमैदानात, दुसरा पाय तुरुंगात. तुरुंगात म्हणजे त्यांच्यावर अनेक वेळा पकड वॉरंट निघाली, अटक सत्र सुरू झालं, त्यांना भूमिगत राहावं लागलं. अण्णाभाऊ या नावाची दहशत तत्कालीन सत्ताधाऱ्यांना वाटत होती, विशेषतः सखा पाटील, मोरारजीभाई देसाई आणि बाळासाहेब खेर यांना. तरी अण्णाभाऊ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लिहित होते. रावणाच्या लंकेची उपमा अण्णाभाऊंनी सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई यांना त्या काळात दिलेली आहे. मोरारजीभाई देसाई, सखा पाटील म्हणजे त्या काळातले महाराष्ट्र निर्मितीच्या पूर्वी स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री त्या काळातले धरूया. निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, तीच गत झाली कलियुगा माझी सखा पाटील मोरारजीभाई देसाईची, अशी काव्यपंक्ती अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात लिहिलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात सखा पाटील, मोरारजीभाई देसाई आणि बाळासाहेब खेर या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी कार्ल मार्क्स, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला समाज निर्माण करण्यासाठी म्हणून आपली वाणी आणि लेखणी झिजवलेली आपल्याला दिसून येते. तिकडे झारच्या विरोधात मॅक्झिम गॉर्की ज्या पद्धतीनं काम केलं, तेच काम अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्रामध्ये, गोव्यामध्ये आणि तेलंगणा आजचा जो आहे आंध्र प्रदेश त्यामध्ये काम केलेलं आहे. या इकडे मॅक्झिम गॉर्की यांना अनेक वेळा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्यामुळं अटक करण्यात आलेली आहे, त्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला आहे. तर इकडं अण्णाभाऊ साठेंना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विशेषतः 29 वेळा अण्णाभाऊंच्यावर पकड वॉरंट निघालेली आहे. अटक सत्र सुरूच होतं, अनेक वेळा तुरुंगवास त्यांना भोगावा लागलेला आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून सखा पाटील, मोरारजीभाई देसाईंनी त्या काळामध्ये खानदेश विदर्भातल्या
बडनेरेच्या तुरुंगात अण्णाभाऊंना 3 महिने कैद करून ठेवलेला आहे आणि फिजिकली मारहाण करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मॅक्झिम गॉर्की इकडे तुरुंगवास त्याच्या वाट्याला आलेला आहे आणि इकडे अण्णाभाऊ साठे यांच्याही वाट्याला तुरुंगवास आलेला आहे. अमळनेर बडनेराचा ज्याला तुरुंग म्हणतो आपण, त्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना ठेवलेला आहे आणि म्हणून त्याच तुरुंगामध्ये पुढं तुरुंगामध्ये हे सूर्याची पिल्ले नावाचं नाटक मॅक्झिम गॉर्कीनी रशियामध्ये लिहिलं तुरुंगात असताना. तर इकडं अण्णाभाऊ साठेंनी बडनेरच्या तुरुंगामध्ये, अमळनेरच्या तुरुंगामध्ये गजाड नावाचा कथासंग्रह लिहिलेला आहे, तुरुंगात बसून लिहिलेला आहे. भोमक्या, मुकुल मुलानी हे अण्णाभाऊच्या बराकीमध्ये कैद होते. भोमक्या म्हणजे काय, अण्णाभाऊंनीच उत्तर दिलेलं आहे. भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्यांच्या डोक्यात भारतीय गुलाम माणसानं घातलेला धोंडा म्हणजे माझा भोमक्या. मी मराठी भाषेचा विद्यार्थी आहे. भोमक्या हा शब्द विश्वकोशामध्ये, मराठीच्या शब्दकोशामध्ये, संस्कृती कोशामध्ये आणि समाजशास्त्राच्या कोशामध्ये, कुठल्याही कोशामध्ये मराठीच्या भोमक्या ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला सापडत नाही. तो शब्दच मराठीमध्ये नाही. या शब्दाची निर्मिती अण्णाभाऊंनी केलेली आहे आणि भोमक्या हा त्यांचा नायक आहे. आणि तो कोण आहे, कोण हा भोमक्या, काय आहे भोमक्या, माणूस आहे का, काय व्यक्ती आहे का, आणखीन काय घटना आहे का, एखाद्या ठिकाणाचं नाव आहे. अण्णाभाऊ सांगतात, भारतीय संस्कृतीचा टेंबा मिरवणाऱ्यांच्या डोक्यात भारतीय गुलामगिरीनं घातलेला धोंडा, दगड म्हणजे माझा भोमक्या. हा भोमक्या मुकुल मुलानी अण्णाभाऊंच्या बराकीमध्ये होते, जेलमध्ये होते, तुरुंगात होते अण्णाभाऊंच्या सोबत. त्यांच्या सत्य जीवन चरित्रावर आधारित अण्णाभाऊंनी गजाड नावाचा कथासंग्रह लिहिलेला आहे. तिकडे मॅक्झिम गॉर्कीनी तुरुंगात ज्या वेळेला त्याला अटक केली त्यावेळेला सूर्याची पिल्ले नावाचं नाटक, जगप्रसिद्ध असं नाटक हे मॅक्झिम गॉर्कीनी लिहिलेलं आहे. आपण दोघांची ज्या वेळेला तुलना करू पाहतोय आणि अण्णाभाऊंना भारताचे मॅक्झिम गॉर्की ज्या वेळेला संबोधतोय त्यावेळेला ही साम्यस्थळं आणि अण्णाभाऊंनी एवढ्या मोठ्या सातासमुद्राच्या पलीकडचा महान मानवतावादी लेखक मॅक्झिम गॉर्कीला आपला लेखनगुरू का मानावं, या प्रश्नांच्या उत्तराकडे आपण चाललेलो आहोत. त्याची सोडवणूक आपण करत आहोत, त्याचं विवेचन या निमित्तानं आपण करत आहोत. रशियन राज्य क्रांतिकारकांशी त्या काळात मॅक्झिम गॉर्कीचा संबंध होता. अण्णाभाऊंचा इकडं आंबेडकरी चळवळीतल्या क्रांतिकारकांशी, भीमसैनिकांशी जवळचा संबंध, घनिष्ठ संबंध होता. मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठीचं जे आंदोलन झालं 1891 पासून ते 1 मे 1960 पर्यंत 70 वर्ष जो लढा लढला गेला, ब्रिटिशांच्या विरोधाचा जो लढा होता तो 150 वर्षांचा होता. 150 वर्ष पारतंत्र्यात देश होता. परंतु अण्णाभाऊ असं वर्णन करतात की हा स्वकीयांच्या विरोधातला, स्वकीयांनी पुकारलेला मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा अस्मितेसाठीचा हा प्रदीर्घ काळ, जवळजवळ 70 वर्ष लढलेला हा लढा होता. आणि म्हणून या लढ्यामध्ये अण्णाभाऊंचा सहभाग दिसतो. जसा मॅक्झिम गॉर्कीचा संबंध रशियन क्रांतिकारकांशी दिसतो, तसा अण्णाभाऊंचा क्रांतिसिंह नाना पाटील, बर्डे गुरुजी, J.D. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी या सगळ्यांशी अण्णाभाऊंचा अतिशय जवळचा, घनिष्ठ असा संबंध आपल्याला त्या काळात दिसून येतो. बोल्शेविक पक्ष नावाचा पक्ष रशियामध्ये त्या काळात होता. या पक्षाचे सक्रिय सभासद आणि कार्यकर्ते हे मॅक्झिम गॉर्की होते. तर इकडं भारतामध्ये अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी किंवा कम्युनिस्ट पक्ष ज्याला म्हणतो त्याच्या सुरुवातीच्या काळात कार्ड धारक होते, ज्याला आपण कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर म्हणतो, पगारी कार्यकर्ते म्हणतो. अशा पद्धतीनं अण्णाभाऊंचं पूर्व आयुष्यामध्ये हे आपल्याला राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असलेलं दिसून येतं. पण अण्णाभाऊंच्या उत्तरार्धामध्ये मात्र ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, कारण मार्क्सचा वर्गांताचा विचार जो आहे तो कार्ल मार्क्सच्या विचाराने इथली जातीव्यवस्था नष्ट होईल असं नाही, तर घाव घालता येतील, रान मोकळं करता येईल, मऊ करता येईल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा भीमटोला हा घातल्याशिवाय इथला जात्यंत होणार नाही. म्हणून कार्ल मार्क्स, महात्मा फुले आणि उत्तरार्धामध्ये आयुष्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक असा जोपर्यंत घाव घालत नाही तोपर्यंत हा
समाज बदलणार नाही, म्हणून अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात महत् प्रयासानं मोठे आंदोलनं केलेली आहेत, वैचारिक लढे पुकारलेले आहेत आणि आपली लेखणी आणि वाणी या निमित्तानं झिजवलेली आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्य, मानवी मूल्य, मानवी मूलभूत गरजा, हक्क, अधिकार, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि एकूणच मानवाधिकार या संबंधी मॅक्झिम गॉर्की अतिशय सजग होते, सक्रिय होते. तर इकडे अण्णाभाऊ साठे स्वतंत्र भारतामध्ये, समाजवादी भारतामध्ये समाजवादी समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत होते. बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेला समताधिष्ठित समाज निर्माण करण्यामध्ये ते सक्रिय झालेले होते. तिकडे रशियामध्ये स्टॅलिन, लेनिन यांच्याशी मॅक्झिम गॉर्कीचे प्रत्यक्ष संबंध होते. तर अण्णाभाऊ साठेंनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा, लेनिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, रशियन राज्यक्रांतीचं कौतुक अशा पद्धतीनं कितीतरी रशियाशी संबंधित साम्यवादी देशातील सांस्कृतिक चळवळींना जोडून घेणारं अशा पद्धतीचं विवेचन आपल्या शाहिरीतून आणि लेखनातून अण्णाभाऊंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरी गोष्ट अशी की 1961ला सोव्हिएत संघानं ज्या वेळेला त्यांना निमंत्रण पाठवलं त्यावेळेला अण्णाभाऊ साठे हे चित्तोड की राणी या विमानानं दिल्ली ते रशियातील मॉस्को इथपर्यंत त्यांनी प्रवास केलेला आहे आणि रशिया पायी फिरून पाहिलेला आहे. तिथली वर्ग क्रांती पाहिलेली आहे, तिथली कामगार क्रांती स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेली आहे. आणि कोणतंही दारिद्र्य, कितीही बलाढ्य राष्ट्र असलं तरी आपल्या देशातलं दारिद्र्य कोणतीही बलाढ्य सत्ता लपवू शकत नाही. आणि म्हणून ते दारिद्र्य शोधण्याचा, या साम्यवादी देशामध्ये सामान्य माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी रशियाच्या दौऱ्यामध्ये त्या काळात केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे इकडं S.M. जोशी, नागा गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे यांच्या बरोबरीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी अण्णाभाऊंची जी जवळीक होती ती अतिशय घनिष्ठ अशा स्वरूपाची होती. त्याचा एक स्वतंत्र विषय मी यापूर्वी 2-3 व्याख्यानातून मांडलेला आहे. आणि म्हणून स्टॅलिन, लेनिन यांच्याशी मॅक्झिम गॉर्कीचे जसे संबंध जवळचे होते तशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठे इथल्या राजकीय नेत्यांशी भारतातल्या संबंधित होते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे आणि मॅक्झिम गॉर्की यांची तुलना किंवा भारताचे मॅक्झिम गॉर्की अण्णाभाऊंना का संबोधतात याचा आढावा आपण या निमित्तानं घेत आहोत. शेवटच्या टप्प्यात येत असताना आपण असं पाहतो की तिकडे मॅक्झिम गॉर्कीच्या कार्यकर्तृत्वाचा, त्याच्या लेखनाचा गौरव म्हणून रशियन सरकारनं त्या काळामध्ये ऑर्डर ऑफ लेनिन नावाचा मोठा पुरस्कार हा मॅक्झिम गॉर्कींना त्या काळात रशियन सरकारनं दिला. आणि रशियन सरकारनं मॅक्झिम गॉर्की हा आमच्या देशाचा महान मानवतावादी लेखक आहे म्हणून त्याला एक बंगला, घर, राहण्यासाठी घर सुद्धा देऊ केलं. तीच घटना भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंच्या बाबतीत घडून आलेली दिसते. इकडे 1961ला अण्णाभाऊंच्या फकीरा या कादंबरीला सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीला तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं, कारण 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेलं होतं आणि फकीरा ही नुकतीच लिहून झालेली होती आणि त्याच वेळेला सर्वोत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार हा अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीला महाराष्ट्र सरकारनं देऊ केला. आणि म्हणून जसं मॅक्झिम गॉर्कीला रशियन सरकारनं घर दिलं राहण्यासाठी तसं इथल्या सरकारनं स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये बाबुराव भारसकरांच्या आणि इकडे सांगलीचे जे त्या काळातले नेते पुढारी होते त्या तत्कालीन पक्षांच्या मध्ये कार्यरत, यांच्या पुढाकारानं, बाबुराव भारसकरांच्या पुढाकारानं हे अण्णाभाऊंना राहण्यासाठी घर दिलं गेलं. तिकडे मॉस्को शहरामध्ये मॅक्झिम गॉर्कीचं नाव एका रस्त्यालाही दिलं गेलं. आणि तसंच आज आपण पाहतोय की अण्णाभाऊंचे अनेक ठिकाणी या सरकारच्या निमित्तानं नावं दिली जातात. हे आपल्याला दिसून येतं की तिकडे शासनानं एक पुरस्कार दिला आणि इकडेही अण्णाभाऊंना एक पुरस्कार दिला. या अर्थानं अण्णाभाऊ हे आपल्याला असं दिसून येतं की मॅक्झिम गॉर्की यांना तंतोतंत आपला गुरु मानण्यामध्ये हे सातत्यानं अग्रेसर दिसतात.
आणि त्याचबरोबर अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये जे अल्प आयुष्य आलं त्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करता येतात. तर तिकडं काय झालेलं आहे की रशियामध्ये मॅक्झिम गॉर्कीचा जो मुलगा आहे त्याचं नाव मॅक्झिम पेस्कोव. हा मॅक्झिम पेस्कोव जो आहे त्याचा अचानक 1935 साली मृत्यू झालेला संशयास्पदरित्या. आणि एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचा धसका किंवा तो धक्का हे संवेदनशील, हळव्या, अति भावनिक असलेल्या मॅक्झिम गॉर्कीला सहन झाला नाही. आणि तदनंतर 1 वर्षांनीच जून 1936 मध्ये मॅक्झिम गॉर्की यांना मृत्यू आला. आणि मॅक्झिम गॉर्की यांना सुद्धा संशयास्पद असा त्यांना मृत्यू आल्याचं बोललं जातं. जशा पद्धतीनं म्हणजे असं म्हटलं जातं रशियामध्ये की विषप्रयोग त्या दोघा लेकरांच्यावर करण्यात आला, म्हणजे पिता पुत्रांवर करण्यात आला. पण तो विषप्रयोग त्यांच्यावर करण्यात आला हे कुणीही आज अखेर सिद्ध करू शकलेलं नाही. अशी चर्चा मात्र ही त्या दोघांच्या बाबतीत अतिशय वेदनादायक अशा पद्धतीचा अकाली आणि दुःखद असा मृत्यू मॅक्झिम गॉर्कीच्या वाट्याला आला. आणि मॅक्झिम गॉर्कीची जी शवपेटी आहे त्याला स्वतः शेवटी स्टॅलिन यांनी आणि मोलोस्टोव या नेत्यांनी, त्या काळातल्या रशियाचे महान नेते मोलोस्टोव आणि स्टॅलिन हे जगप्रसिद्ध नेते यांनी या मॅक्झिम गॉर्कीच्या शवपेटीला खांदा स्वतः दिलेला आहे. शवपेटी वाहून नेण्याचं काम केलेलं आहे. इथपर्यंत गेली 1 तास आपण रशियाचे महान मानवतावादी लेखक मॅक्झिम गॉर्की आणि इकडे अण्णाभाऊ साठे यांच्या साम्य स्थळांचा शोध घेत भारताचे मॅक्झिम गॉर्की अण्णाभाऊंना का म्हणतात या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण विवेचन करत आलेलो आहोत. पुढे आपण जर पाहिलं तर आणखीन काही साम्यस्थळं दिसतील थोड्या वेळात सांगून आपण निरोप घेऊया की या दोघांच्यात काय साम्य आहे. तर हे दोघंही कामगारवर्गीय लेखक आहेत. अण्णाभाऊ साठे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कार्यक्षेत्र महाराष्ट्र त्यांचं, पण दिल्लीपर्यंत ते अण्णाभाऊंनी त्या काळात मोर्चे नेलेले आहेत आणि दिल्लीचं तख्त हादरवून सोडण्याचं काम अण्णाभाऊंच्या वाणी आणि लेखणीनं केलेलं आहे. तसंच काम रशियामध्ये मॅक्झिम गॉर्कीनी केलेलं आहे आणि म्हणून हे कामगारवर्गीय लेखक आहेत. तर इकडे अण्णाभाऊ साठे काय आहेत? श्रमिकांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, शेतमजुरांचे नेते आहेत. या कष्टकऱ्यांच्या रक्त, अश्रू आणि घाम यांची महती गाऊन त्यांचं दुःख जगाच्या वेशीला टांगण्याचं काम करणारे महान मानवतावादी लेखक अण्णाभाऊ साठे आहेत. आणि म्हणून तिकडे मॅक्झिम गॉर्की भांडवलदारांच्या विरोधात काम करत होते, लिहित होते, बोलत होते, रस्त्यावर उतरत होते. तेच काम इकडे भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे या भांडवलदारांच्या विरोधात काम करत होते. आणि यांची पाळंमुळं उकडून टाकली पाहिजेत आणि या महाराष्ट्राचं, या भारताचं नंदनवन तयार झालं पाहिजे. समताधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे. जातीयांत झाला पाहिजे, वर्गांत झाला पाहिजे, वर्णांत झाला पाहिजे असं स्वप्न पाहून अण्णाभाऊ साठे कार्यरत होते. तिकडे भांडवलदारांच्या विरोधात ज्या वेळेला मॅक्झिम गॉर्की लिहितात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ज्या वेळेला लिहितात त्यावेळेला इकडे अण्णाभाऊ साठे सुद्धा तेच काम करतात. आणि मग अशा वेळेला मॅक्झिम गॉर्कीनी त्या काळातल्या लेखकांना, कारण लेखक हा त्या समाजाचा आरसा असतो, जे समाजात घडतं त्याचं प्रतिबिंब साहित्यात तत्कालीन उमटत असतं. साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो. जे समाजात आहे तेच साहित्यात येतं. साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो. साहित्य आणि समाज ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. आणि म्हणून त्या काळातलं साहित्य, त्या काळातला समाज कसा होता हे साहित्यातून कळतं. अण्णाभाऊंच्या साहित्य हे तर 20व्या शतकात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, स्वातंत्र्य उत्तर काळ आणि स्वातंत्र्यपूर्व काळ, पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी, दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी, सत्यशोधक महात्मा फुलेंची चळवळ, बाबासाहेबांची आंबेडकरी चळवळ आणि गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ याची पार्श्वभूमी अण्णाभाऊंच्या समग्र वाणी, लेखणी आणि साहित्यावर आपल्याला दिसून येते. त्या काळात कशा पद्धतीनं ही आंदोलनं झालेली आहेत हे जर पाहायचं असेल तर अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास केला तर हे संपूर्ण साहित्य, समाज कसा होता हे सांगण्याला पूरक ठरतं. तिकडे मॅक्झिम गॉर्कीने त्या काळातल्या लेखकांना प्रश्न विचारलेला आहे की संस्कृतीच्या मिराजदारांनो तुम्ही कोणाबरोबर आहात? म्हणजे कायम लेखक, कवी, कलावंत हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असायला हवा. प्रस्थापितांच्या विरोधात, भांडवलदारांच्या विरोधात, धनदांडग्यांच्या, जात दांडग्यांच्या विरोधात असायला हवा.
आणि सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करून त्यांची दुःख वेशीला टांगण्याचं काम, सत्ताधाऱ्यांच्या लक्षात ते काही आणून देण्याचं काम हे लेखकानं, साहित्यिकानं, पत्रकारानं, कलावंतानं करायचं असतं. तीच भूमिका इकडे अण्णाभाऊ घेत होते. रशियन समाजवादी क्रांतीचा इतिहास हा मॅक्झिम गॉर्कीच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मॅक्झिम गॉर्कीच्या नावाशिवाय रशियन समाजवादी क्रांतीचा इतिहास जसा पूर्ण होऊ शकत नाही, तसाच अण्णाभाऊ साठे यांच्या नावाशिवाय सत्यशोधक चळवळीचा, आंबेडकरी चळवळीचा, कम्युनिस्ट चळवळीचा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा, किंबहुना मुंबईच्या कामगार चळवळीचा, शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या चळवळीचा इतिहास हा अण्णाभाऊंच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एवढं मोठं योगदान अण्णाभाऊ साठेंनी आपल्या अल्प आयुष्यामध्ये हे दिलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे जगले महाराष्ट्रासाठी आणि अण्णाभाऊ साठे हे गेले महाराष्ट्रासाठी, बहुजन समाजाच्या कल्याणासाठी, हितासाठी आयुष्यभर देह झिजवणारे अण्णाभाऊ साठे होते. आणि म्हणून अण्णाभाऊंना आपण भारताचे मॅक्झिम गॉर्की असं म्हणतो. आणि म्हणून गॉर्कीचं जे साहित्य आहे तर ते निबंध आणि लघुकथा हा कथासंग्रह त्यांनी लिहिला. होमा गोर्दनव ही कादंबरी त्यांनी लिहिली. तिघे आणि आई, आई ही मी स्वतः मॅक्झिम गॉर्कीची मराठीत अनुवादित असलेली कादंबरी मी वाचलेली आहे. अर्थातच अण्णाभाऊंनी त्या काळात मॅक्झिम गॉर्कीचं जे अनुवादित साहित्य होतं ते जे उपलब्ध होतं ते अण्णाभाऊंनी त्या काळात वाचून काढलेलं आहे. छोटी माणसे आणि आणखी खोल पाताळात या नावाचं नाटक हे मॅक्झिम गॉर्कीनी लिहिलं. तर इकडं अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये इनामदार नावाचं नाटक लिहिलं. अण्णाभाऊंच्या शेवटच्या श्वासापर्यंत मॅक्झिम गॉर्की हा त्यांचा जो लेखन गुरु होता त्याचा पुतळा मॅक्झिम गॉर्कीचा, आपल्या गुरुचा पुतळा अण्णाभाऊंच्या चिरगनगरच्या झोपडीमध्ये टेबलवर हा शेवटच्या श्वासापर्यंत अण्णाभाऊंनी जपून ठेवलेला होता. अण्णाभाऊंना जो लेखन कालखंड मिळाला तो 42 ते 69 असा 27 वर्षांचा. या 27 वर्षांच्या लेखन कालखंडामध्ये मॅक्झिम गॉर्कीला आपला गुरु मानून अण्णाभाऊ साठेंनी जवळजवळ 70-75 ग्रंथांची निर्मिती केली आणि जगभरातल्या 27 देशामध्ये त्याचा अनुवाद झाला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी लेखक, साहित्यिक, प्रतिभावंत, कलावंत म्हणून अण्णाभाऊ साठेंना आपण ओळखतो. आणि म्हणूनच भारताचे मॅक्झिम गॉर्की अण्णाभाऊ साठे असा विषय मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. ज्या वेळामध्ये 1 तास सलग जेवढं मला भारताचे मॅक्झिम गॉर्की अण्णाभाऊ साठे या विषयाच्या अनुषंगानं मला माझं विवेचन, माझी मांडणी करता आली ती मी माझ्या परीने केली. माझी मांडणी ही अंतिम आहे असं माझा मुळीच दावा नाही, हा प्रयत्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी थांबतो. आपण आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ खर्च करून माझ्यासारख्या एका सामान्य अण्णाभाऊंच्या चाहत्याचं, अण्णाभाऊंच्या अभ्यासक, संशोधकाचं वक्तव्य आपण ऐकून घेतलं, मला सहन केलं, त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो, आपले आभार मानतो आणि थांबतो. संयोजकांना धन्यवाद देतो, श्रोत्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय भारत, नमो बुद्धाय, जय शिवराय.